एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच कार्टय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला, युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोफ. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी, खाली लगेच 5-50 आर झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती कानी ऐकावी. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगलेत, उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. घमेंड कमी करा. लोक उरफाट्या पोथेवाची त्या. रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथी उरफाटी वाचत लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोन्याची असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या. येडो नाही. 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सई कानपटीत नाही. सई जी येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभं राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे. आता उघडी डोळेन जरी अद्यापिन आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला, काय करता काय. चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण. आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर